So welcome everyone. Welcome to Sadeva classes. आपण घेऊया आज ऑन विंग्स ऑफ करेज. ऑन विंग्स ऑफ करेज या ठिकाणी आपल्याला एअर मार्शल अर्जन सिंग याबद्दल बरीचशी माहिती दिली आहे. सो लेट्स सी ऑन विंग्स ऑफ करेज. Air Marshal, Air Force Marshal Arjan Singh, an icon of India's military history, will always be remembered as a war hero who had successfully led a young Indian Air Force during the 1965 Indo-Pak War. तर 1965 साली भारत आणि पाकिस्तान यामध्ये युद्ध झालं होतं. तर त्या युद्धामध्ये हे जे काही आपले एअर फोर्स मार्शल होते अर्जन सिंग यांनी बरीच कामगिरी बजावलेली होती. द ओनली बघा the only officer to attain the highest post of marshal, the Air Force equivalent to the Army's five-star Field Marshal, Singh was a fearless and exceptional pilot who had flown more than 60 different types of aircraft. तर हे एकमेव व्यक्ती अशी होती ज्यांना ती पोस्ट मिळाली होती मार्शलची आणि त्यांनी 60 वेगवेगळ्या प्रकारचे विमानं चालवलेले होते. किती 60 वेगवेगळ्या प्रकारचे विमान चालवले होते एअरक्राफ्ट. म्हणजे हे विमान कोणते तर एअरफोर्सचे जे विमान असतात ती विमानं, आपली जी रेग्युलर विमानं नाही. He played a major role in transforming the Indian Air Force into one of the most potent air forces globally and fourth biggest in the world. त्यांनी काय केलं ते आपली जी इंडियन एअरफोर्स होती त्याला जगात चौथ्या क्रमांकाचं इंडियन एअरफोर्स बनवली त्यांनी. खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी त्याच्यामध्ये बदल घडवून आणले. हिज कॉन्ट्रीब्युशन टू द इंडियन एअरफोर्स सॉरी his contribution to the Indian Air Force is monumental. सगळ्यांच्या अर्थ तुम्हाला दिले बघा. Monumental to the least. The Indian Air Force (IAF) grew with him. He was epitome of military leadership in classical sense, and it is therefore not surprising that he was honored with the rank of Air Force Marshal. Former Vice Chief Indian Air Force Kapil कक सेट बरोबर. त्यांनी काय केलं त्यांच्यासोबत इंडियन एअरफोर्सने ग्रीव केली म्हणजे वाढवली आणि ते अशा ठिकाणी घेऊन गेले की त्यामुळे त्यांना हा काही किताब आपण दिलेला आहे. कोणता किताब तर एअर फोर्स मार्शलचा. सिंग वॉज ऑनर्ड विथ द रँक मार्शल ऑन रिपब्लिक डे इन 2002. 2002 साला त्यांना काय दिला हा रँक त्यांना दिलेला आहे. त्यानंतर सॅम Harmozji, Framji, Jamshedji, Manekshaw, and K.M. Kariappa were the only two army generals honored with the rank of the field marshal. तर हे दोन व्यक्तींची नावं जी घेतली तीच दोन अंकी व्यक्ती काय होती तर त्या दोन व्यक्तींना सुद्धा आणखी हा अशा प्रकारे किताब दिलेला होता. Known as man of few words, Singh was not only a fearless pilot but also had profound knowledge about air power and applied it in a wide spectrum of areas. तर एक ती खूप कमी बोलायची, अ फ्यू वर्ड्स बरोबर. नोन ॲज मॅन ऑफ फ्यू वर्ड, खूप कमी व्यक्ती बोलायची, परंतु तो खूप फिअरलेस म्हणजे कोणाला न घाबरणारी अशी व्यक्ती होती. त्यांना खूप नॉलेज होतं एअर पॉवर किंवा या त्यांची जे करत होते त्याच्याबद्दल त्यांना खूप नॉलेज होतं, खूप माहिती त्यांना होती. Singh has assiduously म्हणजे काय बघा working hard and showing careful attention to details led the Indian Air Force during the 1965 war and denied success to Pakistani Air Force through though it was better equipped with American support. तर 1965 साली काय झालं जेव्हा युद्ध झालं तेव्हा यांनी काय केलं आपल्या जी काही इंडियन एअरफोर्स होती त्याला चांगल्या प्रकारे त्यांनी लीड केलं होतं आणि दुसऱ्या विरुद्ध बाजूला होतं पाकिस्तान ज्यांना जिंकू दिलं नाही. आणि जे पाकिस्तान होता पाकिस्तानला जो सपोर्ट होता तो कोणाचा होता अमेरिकेचा सपोर्ट पाकिस्तानला मिळालेला होता. आणि अमेरिकेला जी काही इक्विपमेंट्स होते ते कसे होते थोडे बेटर होते म्हणजे चांगले होते आपल्यापेक्षा. हिज मोस्ट आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन वॉज ड्युरिंग द वॉर. तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी काय केलं युद्धभूमीवर त्यांनी खूप महत्वाची कामगिरी बजावली. कमांडिंग हिज रोल इन द वॉर वाय बी चव्हाण यशवंतराव चव्हाण द देन डिफेन्स मिनिस्टर. बघा हे यशवंतराव चव्हाण आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. स्वतंत्र जेव्हा 1960 ला महाराष्ट्र स्वतंत्र आपलं महाराष्ट्र वेगळा झाला त्यावेळेस. तर त्यानंतर ते डिफेन्स मिनिस्टर होते 1965 मध्ये आपले डिफेन्स मिनिस्टर म्हणजे आपण त्याला काय म्हणतो रक्षा मंत्री. हॅज रिटर्न काय लिहिलं त्यांनी की एअर मार्शल अर्जन सिंग इज अ ज्युअल ऑफ अ पर्सन क्वाईट एफिशियंट. बघा क्वाईट एफिशियंट. ज्युअल म्हणजे काय दागिना. ज्युअल म्हणजे काय दागिना. क्वाईट एफिशियंट. ज्युअल म्हणजे काय दागिना. क्वाईट एफिशियंट अँड फर्म. तर घट्ट निर्धार असलेली व्यक्ती ती होती. अनएक्साइटेबल बट व्हेरी लीडर. कुठे एक्साइट वगैरे होत नव्हते म्हणजे अतिउत्सुक नव्हते परंतु एकदम शांतपणे ते काय होते सगळं लीड करायची गोष्ट त्यांच्या लक्षात येत होत्या. इन 1944 ला काय झालं होतं द मार्शल हॅड लेड अ स्क्वॅड्रन अगेन्स्ट द जॅपनीज ड्युरिंग दी अराकान कॅम्पेन फ्लाइंग
closed air support mission during the crucial Imphal campaign and later assisted the advance of the Allied forces to Yangon, formerly Rangoon. तर त्यांनी 1944 साली सुद्धा काय केलं होतं जपानच्या विरुद्ध त्यांनी काय केलं होतं एक आराकन कॅम्पेनमध्ये सुद्धा महत्वाची कामगिरी बजावलेली होती. यांगून ज्याला आधी रंगून म्हणायचे. In recognition of his fate, he was awarded the Distinguished Flying Cross (DFC) त्यांना award मिळाला on the spot by Supreme Allied Commander of the Southeast Asia, the first Indian pilot to have received it. पहिला भारताचा जो पायलट आहे त्या व्यक्तींना असं ते हे मिळालं होतं. काय मिळालं होतं? हा किताब त्यांना मिळालेला होता. Singh was selected for the Empire Pilot Training Course at Royal Air Force RAF Cranwell इन 1938 when he was 19 years old. तर 19 वर्षाचे असताना त्यांना त्या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं कुठे क्रॅनवल मध्ये रॉयल एअरफोर्सच्या ट्रेनिंगसाठी. ही रिटायर्ड फ्रॉम द सर्व्हिस इन 1969. 1969 त्यांना रिटायरमेंट मिळाली, रिटायर झाले ते. सिंग वॉज बॉर्न ऑन एप्रिल 15 1919. 1919 साली त्यांचा जन्म झाला होता इन लालपूर. लालपूर कुठे आहे आता? फैसलाबाद मध्ये आहे पाकिस्तानमध्ये. अँड कम्प्लिटेड हिज एज्युकेशन ऍट मॉन सॉरी मॉन्गोमेरी. मॉन्गोमेरी कुठे आहे? ते पण पाकिस्तानमध्ये आहे. साहिवाल मध्ये आहे. साहिवाल या ठिकाणी पाकिस्तानमध्ये. हिज फर्स्ट असाइनमेंट ऑन बिंग कमिशन्ड वॉज टू फ्लाय वेस्टलँड वापिटी बाय प्लेन्स इन नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर प्रोव्हिन्स ॲज अ मेंबर ऑफ नंबर 1 RIAF स्क्वॉड्रन. तर पहिली जी जबाबदारी त्यांना ती होती नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर प्रोव्हिन्सला. NWFP म्हणजे पूर्वी हे जे काही आपले राज्य होते ते पूर्ण राज्य नव्हते, तर त्यांच्यामध्ये काय होते तर थोडेसे चेंज म्हणजे त्यांची नाव वेगवेगळी होती. After a brief stint with newly formed number 2 RIAF squadron where Marshall flew against the tribal forces, he later moved back to number 1 squadron as a flying officer to fly Hawker Hurricane. He was promoted to the rank of squadron leader in 1944. तर अशा प्रकारे त्यांना हळूहळू 2 वरून 1 वर आले, मग त्यानंतर त्यांना थोडंसं पुढे त्यांना प्रमोशन वगैरे झालं त्यांचं. His first role in successfully leading the squadron combat, for his role, he was awarded the Distinguished Flying Cross (DFC) Distinguished Flying Cross in 1944. On 15th August 1947, he achieved the unique honor of flying a fly past over 100 IAF aircraft over the Red Fort in Delhi. तर ज्यावेळेस 15 ऑगस्टच्या दिवशी त्यांनी काय केलं आपल्या दिल्लीच्या किल्ल्यावर अनेक जे काही 100 असे काय होते एअरक्राफ्ट त्यांनी काय केले होते तर त्या ठिकाणी त्यांनी काय होती ती मानवंदना दिली होती ऑनर. After his promotion to the rank of wing commander, he attended the Royal Staff College at UK. Immediately after Indian independence, he commanded Ambala in the rank of group captain. Group captain होते अंबाला मध्ये चंदीगड. In 1949 काय झालं, he was promoted to the rank of air commodore and took over the air commission office. थोडं नेटवर्क गेल्यामुळे गडबड झाली मध्ये. सो त्यांना पुढे प्रमोशन मिळालं एअर ऑफिसर कमांडिंग AOC ऑफ an operational command which later came to be known as Western Air Command. Singh has a distinction of having the longest tenure of AOC of an operational base initially from 1949 to 1952 and then again from 1957 to 1961. एवढं वर्ष त्यांनी काय केलं हे AOC सांभाळलं म्हणजे एअर ऑफिसर कमांडिंग त्यांनी सांभाळली. After his promotion to the rank of Air Vice Marshal, he was appointed as AOC in C, in charge. In C म्हणजे काय? In charge of an operational command. Towards the end of 1962 war, he was appointed as the Deputy Chief of Air Staff and he became the Vice Chief of the Air Staff in 1963. He was overall commander in the Joint Training Center Shiksha, एअर ट्रेनिंग सेंटर शिक्षा बिटवीन AIF RAF म्हणजे काय रॉयल एअरफोर्स आणि RAAF म्हणजे रॉयल ऑस्ट्रेलियन एअरफोर्स. हे जे बघा हे जे काही सैनिक वगैरे असतात ना किंवा जे काही आपले एअरफोर्सचे माणसं त्यांना प्रत्येक ठिकाणी जाऊन ट्रेनिंग वगैरे सुद्धा घ्यावी लागते. असं नाही की बाबा आलं भारतामध्ये असं काही, त्यांना अनेक ठिकाणून ट्रेनिंग घ्यावी लागते आणि ते त्यांचा तो प्रशिक्षणाचा किंवा ट्रेनिंगचा एक पार्ट आपण म्हणूया, भाग म्हणूया आपण. On August 1st, 1964, काय झालं तर in the rank of Air Marshal, the Marshal of Air India Force Arjan Singh took over reins of IAF at the time when it was still rebuilding itself and was gearing up to meet new challenges. बघा प्रत्येक गोष्टी आता जसं आपले काही जे काही सुरक्षा व्यवस्था आहे ती हळूहळू सुधरत चालली म्हणूया आपण किंवा आणखी इम्प्रूव्ह होत चाललेली आहे, तर त्याच्यावरती स्कोप असतो. सिंग वॉज द फर्स्ट एअर चीफ टू कीप हिज फ्लाइंग करन्सी टिल his CAS rank, having flown over 60 different types of aircraft from pre-World War II era biplanes to the more contemporary Gnats and Vampires. He had also flown in transport aircrafts like the Super Constellation.
तर त्यांनी काय केलं आहे, की त्यांनी तर भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीपासूनच ते या क्षेत्रामध्ये आहेत. दुसरं महायुद्ध झालं तेव्हापासून ते हे वेगवेगळ्या प्रकारची विमानं उडवत आहेत. अगदी कमर्शियल सुद्धा त्यांनी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट सुद्धा उडवलेलं आहे. इन 1965 काय झालं, जेव्हा पाकिस्तानचं युद्ध झालं होतं पाकिस्तानसोबत. When Pakistan launches its Operation Grand Slam with an armored thrust targeted at the vital town of Akhnur, Singh led IF through the war with courage, determination, and professional skill. He inspired IF to victory despite the constraint imposed on the full-scale use of Air Force combat. तर यावेळेस त्यांनी काय केलं, आपण जेवढी काही त्यांना जमत होतं तेवढं त्यांची पूर्ण शक्ती त्यांनी वापरली त्या ठिकाणी. प्रोफेशनल स्किल्स वापरले आणि धैर्याने आणि धीराने ते ठिकाणी पुढे ते गेले. सिंग वॉज अवॉर्डेड पद्मविभूषण त्यांना मिळालं होतं. त्याचबरोबर सबसिक्वेंटली इन रेकग्निशन ऑफ एअर फोर्स कॉन्ट्रीब्युशन ड्युरिंग वॉर त्यांना CAS वॉज अपग्रेडेड अँड अर्जन सिंग बिकम द फर्स्ट एअर चीफ मार्शल ऑफ द इंडियन फोर्स. He remained a flyer to the end of the 10-year IF, visiting forward base and units and flying with the squadrons. He retired in August 1969 and thereupon accepting ambassadorship to Switzerland. तर ते रिटायर झाल्यानंतर सुद्धा कुठे गेले? स्वित्झर्लंडमध्ये अँबॅसिडर म्हणून ते जॉईन झाले. ही वॉज लेफ्टनंट गव्हर्नमेंट ऑफ दिल्ली. नंतर ते दिल्लीचे नायब राज्यपाल झाले. लेफ्टनंट म्हणजे काय? नायब राज्यपाल. इन 1989 टू 19 डिसेंबर 1989 टू डिसेंबर 1990 एक वर्ष ते राज्यपाल सुद्धा होते. बघा हे तुम्हाला चित्र त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. And having been a source of inspiration to all the personnel of armed forces through the years, the government conferred the rank of Marshal to the Air Force upon Arjan Singh in January 2002, making him the first and the only five-star rank officer with Indian Air Force. अशी त्यांची पूर्ण अचिव्हमेंट होती. ही वॉज द ग्रेट पर्सन. ही वॉज अ ग्रेट पर्सन.